जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आम्ही चाललो आहे बाहेर. तर कुठे चाललो ते दाखवतो, तुम्हाला सांगतो. आई बाबा रेडी झालेत आणि तुम्ही बघू शकता एक गाडी पण आहे तिकडे, ती कार आली आहे. बसतो आणि सांगतो तुम्हाला. आता आम्ही रेडी झालो, दादासोबत जातोय बाहेर. गाडीत बसलो आहे, आई बाबा पण आहे. आम्ही फार लवकर आणि सकाळी निघाल्यामुळे तुम्ही बघू शकता आता ट्रॅफिक नाही आहे. नाही तर पुण्यात फार ट्रॅफिक असतं. आणि हे असं सुंदर दृश्य दिसतंय, दोन्ही बाजूने झाडं दिसत आहेत. आणि हा आहे रेंज हिल्सचा बोगदा. आता आम्ही इथून जातोय. निघाला तेव्हापासून हा पाऊस सुरू होता, रिमझिम. आता हा मान्सूनचा सीझन असल्यामुळे इथे पाणी पुण्यात पडतच असतं, रिमझिम. आता मी जुन्या पुणे मुंबई हायवेला लागलो, तर तुम्ही बघू शकता हा बिर्ला गणपती दिसतोय. या जुन्या पुणे मुंबई हायवेनी जाताना फार असं सुंदर दृश्य दिसतं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पुढे असा सरळ डोंगर आहे आणि हा मस्त सरळ रस्ता. असं वाटतं की आता सरळ जाऊन आपण त्या डोंगराला आदळू, पण तसं नाही, इथे घाट आहे मित्रांनो. आम्ही तर आता निघालो आहे. तर बघू शकता किती जोराचा पाऊस येतोय, फार म्हणजे फार जोराचा. जर आपण कार्लानी पाहायला वर जातो म्हटलं तर हा रस्ता केव्हाच ठीक आणि सुंदर नसतो. रस्ते आणि केव्हा चांगल्या क्वालिटीचे बनवत नाही, कारण आहे त्याचं कारण पुन्हा ते हे काढता येते त्यांना कॉन्ट्रॅक्ट. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे कार्ला लेणी, ज्या पायथ्याशी आहे तर वरती जाणार. आई बाबा मी गाडीने सोडलं, आता जातो वरती. तर आता आम्ही चढतोय. छान अशा चढायला पायऱ्या पण आहेत आणि बाजूला दुकानं पण आहेत. कार्ला लेणीच्याच बाजूला पण एकविरा मातेचं मंदिर आहे. तर इथे सर्व दुकानदार म्हणतात की ओटी घ्या, चपला ठेवा, वरती महाग आहेत. एक स्ट्रॅटेजी असते छान त्यांची. इथे छान अशी दुकानं पण लागले आहेत तुम्हाला काही घ्यायचं असेल तर. आणि बघा, एक छान असं धबधब्याचं दृश्य दिसतंय तुम्ही पाणी पडताना. वाव, तुम्हाला दाखवतो बघा, एक धबधबा पाणी पडल्याने आहे. हे तर इथून पण ते दिसत असेल तुम्हाला. एक मिनिट दाखवतो बघा तुम्हाला. अरे वा, हा असा धबधबासारखं पाणी पडतंय, तुम्ही बघू शकता. अरे वा, किती सुंदर दृश्य दिसतंय. असं पायऱ्यावरून पाणी पडत आहे आणि अजून असं वरती जायचं आहे. हे दिसते बघा वरती मित्रांनो, हे एकविरा मातेचं मंदिर आहेचं. आणि हा मस्त असं पाण्याचा जो धबधबा पडतोय, सुंदर दिसतंय बघा. आणि खालून असे लोक येतात. कार्ला लेणीला जाताना असे एकविराचं मंदिर पण आहे. तर तिथे ओटी मिळते त्या दुकानामध्ये 50 रुपयाची, 100 रुपयाची. हे बघू शकता, इथे छान असं मूर्ती पण बनवलेली आहे, म्हणजे दिसते दुकानामध्ये. दुकान सजलेले आहेत, पेढ्याचे, देवीच्या पेढ्याचे फोटो. आम्ही जातोय. वेगवेगळ्या टाईपचे पेढे आहेत, कलरचे. आता पाऊस जास्त झाला तर बघा, पायऱ्याहून खाली पाण्याचा वाहत चाललेला आहे. असा पाऊस येतोय आणि चाललाय पाऊस. कार्ला लेणीवर खूप वरती पाऊस झाला आहे, तर आता असा छान धो वाहत आहे. आणि मित्रांनो, कार्ला लेणीकडे जाताना तितकं ओलं होत नाही, कारण रस्त्याने जाताना असे शेड टाकलेले आहेत, शेड, त्याच्यामुळे ओले होत नाही. हे छान. आणि इथे रस्ते म्हणजे कसे आहेत, छान दगडाचे बनवलेले आहेत, तर घसराचे पण तेवढे चान्स नाही राहत. हे छान आहे. अरे वा, इकडे बघा, छान असे वेगवेगळे प्रकारचे हे आहेत, स्टायलिश. पोंग आहे, पिंग घंटी आहे, छान आहे सर्व. पाऊस असा पडतोय, छान खाली जातोय खाली असं. आम्ही फायनली गडावर पोचलोय. सो गडावर याच्यावरती लेण्यावरती. आणि बघा वरून मित्रांनो, किती सुंदरसं धबधबा पडतोय. आता आई बाबा पुढे गेलेत, मी सांगतो बघा तुम्हाला, दाखवतो. हे तिकीट घर आहे. जर आपण कार्ला लेणी बघायला आलो असेल तर कार्ला लेणीसाठी तिकीट आहे. भारतीय याच्यासाठी हे आहे 25 रुपये. आणि तुम्ही जर ऑनलाईन काढला तर 20 रुपयेच पडतात. तर मग हे असं ही कार्ला लेणी आहे. आता आपण आतमध्ये जाऊ, दाखवतो बघा. आई बाबा थांबलेले आहेत, मी तिकीट काढत होतो. तर बघू शकता, आता आम्ही कार्ला लेणी इथे आलेलो आहे. आणि हा सुंदर असा धबधबा इथून पडतो, तो तुम्हाला दाखवेल मी. हां मित्रांनो, इथे वरती पण शौचालयाची सुविधा आहे, म्हणजे महिलांसाठी, पुरुषांसाठी. तर अशी ही सुंदर
कारला लेणी आणि त्याच्या बाजूला एकविरा देवीचं मंदिर पण आहे आणि बाजूला असं हे सुंदर धुक्याचं हे दिसतंय. इथे एक छानसं पिंपळाचं पण झाड आहे. तर बघा आता मी तुम्हाला दाखवतोय किती सुंदर धबधबा दिसतोय हा. लगभग सुरू आहे जे एकविरा माऊली आहे याच्यासाठी लोकांची गर्दीच आहे. आणि ही आपली सुंदर अशी लेणी आहे. बघू शकता ही 3 मजली अशी ही लेणी आहे. त्या काळातल्या लोकांनी काय इंजिनियर स्ट्रक्चर वापरलं असेल, खरंच त्यांच्या बुद्धीला सलाम, सॅल्यूट. 3 मजली ही आहे अशी आपली कारला लेणी. सुंदर हे असं दृश्य दिसतंय बघा पाणी पडताना. हे आईबाबा आहेत माझे आणि ही अशी कारला लेणी. तर मित्रांनो खूप अशी सुंदर हे असं दृश्य आहे इथं पाहायला येतो तर आपण हे कारला लेणीचं. आणि माझ्या मागे बघू शकता एकदम विहंगम असं ढगं पहाडं खूप मस्त आहे. सुंदर कारला लेणी आहे मित्रांनो. आणि या कारला लेणीच्या या स्तंभावरती धम्मलिपी लिहिलेली आहे, पाली लिपी आपण म्हणतो. इथे सुद्धा तशी पाली लिपी लिहिलेली आहे. मित्रांनो सुंदर अशी कारला लेणी. इथे छान असे शिल्प कोरलेले आहेत तुम्ही बघू शकता. हत्ती आहे, या हत्तीच्या वरती तथागत गौतम बुद्ध विराजमान आहेत असे तुम्ही बघू शकता. 2 हत्ती आहेत. छान अशी सुंदर शिल्प इथे कोरलेले आहेत तुम्ही बघू शकता. ही खूप उंच अशी आहे. इथे नाही, इथे बघू शकता तुम्ही हत्तीच्या वर तथागत गौतम बुद्ध बसलेले आहेत. आणि हे सुंदरसं आर्किटेक्चर आहे. इथे असं त्यांचं सुवर्णकाळ रंगवलेलं आहे. तुम्ही बघू शकता याच्या खाली नागराजा आहे, म्हणजे नागराजे होते जे बौद्ध धर्माला त्यांनी सपोर्ट केला होता. त्यांचं पण इथे चित्र काढलेलं आहे. मी जिथे माझ्या आईबाबांना उभं राहायला सांगतोय तुम्ही बघू शकता इथे सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. आताच्यासारखी तेव्हा इतकी प्रगत टेक्नॉलॉजी नसताना सुद्धा त्यांनी त्यांच्या बुद्धीचा वापर करून इतकी छान अशी सुंदर लेणी कशी बनवली असेल तुम्ही बघू शकता. आता मी लेणीच्या आतमधलं तुम्हाला दृश्य दाखवतोय. ही जी लेणी आहे ती 3 ते 2,500 वर्षापूर्वी कोरलेली आहे. आणि या लेणीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी जी आहे ही हीनयान आणि महायान या दोन्ही पंथाचं इथे आर्किटेक्चर दिसतं. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ही जी लेणी आहे या लेणीमध्ये जे स्तूप आहे ते आहे हीनयान पंथातील. आणि जे आर्किटेक्चर किंवा जे कोरीव काम दिसते ज्यामध्ये मूर्त्या दिसतात ते आहे महायान पंथातील. वरती यू आकाराची जी लाकडं लावले त्याचं कारण असं होतं की साऊंड इको झाला नाही पाहिजे त्यासाठी. आता मी जसं लेणीच्या बाहेर आलो तुम्ही बघू शकता मित्रांनो धोधो असा पाऊस पुन्हा सुरू झाला होता आणि बाहेर असा सुंदर धबधबा दिसत होता. मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे, खूप पाऊस सुरू आहे आता. हे सुंदर आणि नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी तुम्हाला मान्सूनमध्येच इथे यावं लागेल. मित्रांनो बघा हे किती सुंदर दृश्य दिसतं. हे लेणी कारला लेणी आणि याच्या पुढं हे जे सुंदर दुसरं विहंगम सुंदर दृश्य दिसते बघा. ढग, खाली शेततळे, गाव सुंदर. अरे माझी छत्री उलटी झाली. छान. आणि हे दिसतं आपल्या कारला लेणी म्हणून. किती सुंदर दृश्य आहे. आणि हा असा धबधबा. तर आईबाबा फार आनंदी आहेत त्यांना आणल्यानंतर इकडे. खूप सुंदर आहे. मित्रांनो आता आम्ही कारला लेणी आतमधून पाहिली. आता ही ज्या हे आहेत काय म्हणतो आपण त्यांच्या रूमा वरती बनवलेल्या 2 मजली 3 मजली ते दाखवतो बघा. आता तिथे जाणार आहोत आम्ही. आतमधून कारला लेणी बघितली. आता हे जे तुम्हाला दिसतं ना वरती खोल्या आहेत तर इथे जाणार आहोत आम्ही. दाखवतो बघा. इथे बहुतेक दुसऱ्या मजल्यावर जाऊ देत नाही तर इथेच जाणार आम्ही. तर त्यासाठी इकडून रस्ता आहे. इथून लोक एन्जॉय करतात. पडणारं पाणी यायचं. आईबाबा आतमध्ये चालले आहेत. मी पण येतो जातो तिकडे त्यांच्यासोबत. आईबाबा ये म्हणतात मला. आतमधून आहे छान. इथे पहिलं असं घुमट होतं आता ते खचलं आहे. छान असं गोल घुमट होतं असं छान. अरे वा इथे छान असे छोटे छोटे पप्पी बसलेले आहेत बघा. किती छोटे छोटे किती 3-6 आहेत. आणि आता हे आईबाबा असे जात आहेत. ते वरती चढण्यासाठी आहे. हे असं आतमध्ये आहेत पाणी. आणि ह्या ज्या रूमा दिसत आहेत मित्रांनो ह्या ज्या रूमा दिसत आहेत त्यात आहेत भिक्षू पहिले इथे राहत होते हे करत होते. इथे पण अशी एक छान बुद्धाची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता. आणि हे ज्या रूमा दिसतात ते इथे अगोदर भिक्षू लोक राहायचे.
तर आता मी वरती आलेलो आहे चढून, तुम्हाला दृश्य दाखवतो बघा. वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या रूमा आहेत. ह्या रूमा म्हणजे इथे भिक्षू लोक राहायचे. आता असं म्हणतात की हा काही लेण्या 5 पांडवांनी बनवलेल्या आहेत. त्या 5 पांडवांनी काही बनवलेल्या नाही आहेत, त्या काळातल्या भिक्षू लोकांनी बनवल्या आहेत. त्यांच्या राहण्यासाठी ह्या रूमा होत्या. आणि बघू शकता इथून पाऊस पडते की सुंदर दृश्य दिसतंय बघा, किती सुंदर दृश्य दिसतंय. खाली बसलेले आहेत. तर हा असं आहेत, हे छान असे लोक सजून पण आलेले आहेत. या लेणीला गॅलरी आहे बरं. आपल्या घरात जशी आपण गॅलरी बनवतो नाही का, तशी या लेणीला ही गॅलरी आहे बघा. इथे गॅलरीसारखं उभं केलेलं आहे. इथे छान मित्रांनो, आता आपण इकडे यावरती चढून आलो. इकडे पण चढायला रस्ता आहे, पण सध्या ती वरची लेणी बंद आहे, जी डबल मजली म्हटलं नव्हतं का ती. आम्ही या लेणीच्या खाली आहोत मित्रांनो, जी डबल मजली. इथे पण छान बुद्धाचं शिल्प असं कोरलेलं आहे. आणि बाकी बाजूला या रूम आहेत जिथे भिक्षू लोक राहायचे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे असं छान धोधो पाऊस पडत आहे. मित्रांनो, या बुद्धाच्या शिल्पाचं एक वैशिष्ट्य म्हणजे बघा, तथागत भगवान गौतम बुद्ध जे आहे, ही जी मुद्रा आहे ही आहे धम्मचक्र प्रवर्तन, जेव्हा बुद्ध आपले सांगत आहेत. ओके. आणि बाजूला तुम्ही दिसता हे 2 सेवक आहेत जे बुद्धाला हवा घालत आहेत नाही का. त्यांच्या हातामध्ये तुम्ही बघू शकता ते आपण हवा जे देण्यासाठी वापरतो ते आहेत. आणि त्याच्यावरती सुद्धा छान असे बुद्ध कोरलेले आहेत. आणि बुद्धाच्या वरती सुद्धा तुम्ही बघू शकता हे बुद्धांना असा मुकुट चढवत आहेत ते. हे अशी छान बुद्धाची शिल्प आहेत. मित्रांनो, ही जी डबल मजली लेणी आहे ही सध्या बंद आहे, बंद ठेवली आहे. काही कारणास्तव आता माहीत नाही, पण ही बंद आहे. आम्ही इकडे चढून आलो आहे. या इकडे तिकडे कोणालाच जाऊ देत नाही ते, मे बी काही असेल बंद ठेवलेली. चाललो आहे मी. झालं आहे आमचं पाहून कारला लेणी. पाऊस फार जोराचा सुरू आहे, तरी पण पाहणाऱ्यांची गर्दी कमी नाही. छान येत आहेत जात आहेत, कारण मजा वेगळी असते. बाबाला मी दोघांना पण रेनकोट घालून दिलेला आहे आणि मी छत्री घेतलेली आहे. मी कांदा घातला आहे. आतमध्ये जातोय, तुम्ही बघू शकता. खाली उतरताना असं छान पावसाने तर दुकानं पण आहेत, शेड टाकलेलं आहे. मित्रांनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत फॅमिलीपर्यंत शेअर करा. आणि जमलं तर तुम्ही या ठिकाणाला व्हिजिट करा. थँक्यू, धन्यवाद.